एकूणच अमेरिकेकडून चीनवर सातत्यानं टॅरिफचा मारा केला जातोय. चीननं प्रत्युत्तर दिलं की ट्रम्प दुप्पट टॅरिफ लादतायत. यावर मात करण्यासाठी शी जिनपिंग यांनी प्लॅन बी आखलाय. चीन आपल्या शेजारी देशांसोबत सलगी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी जिनपिंग व्हिएतनाम, मलेशियाच्या दौऱ्यावरही आहेत. मात्र हे देश जिनपिंग यांचा मैत्रीचा हात धरणार का, की चीनसोबत मैत्री करणं या दोन्ही देशांना महागात पडणार? जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. अमेरिका आणि चीनच्या टॅरिफ वॉरची आग चांगलीच भडकली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टॅरिफचा मारा केला जातोय. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यातलं टॅरिफ वॉर इतकं टोकाला गेलंय की अमेरिकेकडून चीनवर 245% टॅरिफ लादलं गेलंय. दोन्ही नेते या व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी कोणताच पुढाकार घेत नाहीये. अशातच जिनपिंग यांनी अमेरिकेविरोधात एक नवी योजना आखली आहे. नुकताच शी जिनपिंग यांनी व्हिएतनामचा दौरा केला. यानंतर ते मलेशियात पोहोचले आणि लवकरच ते कंबोडियाला भेट देणार आहेत. मात्र यांनी या देशांचा दौरा नेमका आत्ताच का केला, तर या दौऱ्याला कारणही तसंच आहे. फक्त चीनच ट्रम्प टॅरिफच्या आगीत होरपळत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोबतच व्हिएतनाम, कंबोडिया आणि मलेशियावर जबरदस्त टॅरिफचा मारा केलाय. अमेरिकेनं व्हिएतनामवर 46%, चीन नंतर कंबोडियावर सर्वाधिक 49% आणि मलेशियावर 24% टॅरिफ लागू केलाय. टॅरिफचा मारा करून या तिन्ही देशांवर अमेरिकेनं दबाव वाढवलाय आणि या दबावामुळे चीनच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या शेजारी देशांचं समर्थन मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांनी हे दौरे सुरू केले. बायडन सत्तेत असताना आपण चीन सोबत हरलो. त्यांनी चीनला आपल्याकडून अरबो रुपये लुटण्याची संधी दिली आणि आपण काहीच करू शकलो नाही. मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे, मी चीनला दोषी मानत नाही किंवा व्हिएतनामलाही दोष देत नाही. मी त्यांची भेट पाहिली. ही भेट खरंच चांगली होती. अशी भेट जिथे त्यांनी अमेरिकेला अडचणीत आणण्याची नीती आखली. व्हिएतनाममध्ये कपडे, बूट, चामड्याच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. अमेरिका या देशाकडनं तब्बल 136 बिलियनचा माल निर्यात करते, तर मलेशियातनं अमेरिकेत साधारण 312 बिलियनची निर्यात होते. यात रबर, पामतेल, पेट्रोलियम उत्पादनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असतो. कंबोडियातनं अमेरिकेत 13 बिलियनची निर्यात होते. यात कपडे, चामडी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, रबर, प्लास्टिक यांचा समावेश असतो. या तिन्ही देशांसाठी अमेरिका सर्वात मोठा निर्यातदार आहे. मात्र अमेरिकेनं टॅरिफमध्ये वाढ केल्यामुळे मोठं निर्यात संकट उभं राहिलं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिल्यानंतर या देशांना दिलासा मिळाला होता. मात्र चीनसोबत व्यापारी संबंध ठेवल्यास त्यांनाही टॅरिफचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिका की चीन, नेमकी कोणाला साथ द्यायची असा प्रश्न चीनच्या शेजारी देशांना पडलाय. या ट्रम्प टॅरिफ वॉरचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय. हेच हेरून शी जिनपिंग यांनी या देशांना आता व्हिजिट केलेली आहे आणि त्यामधून दीर्घकालीन धोरण राखून एक प्रकारे अमेरिकेमध्ये जे अविश्वासाचं वातावरण या देशांमध्ये अमेरिकेविरुद्ध निर्माण झालेलं आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शी जिनपिंग त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. या व्हिजिटमधून मुळातच मागच्या काही काळापासून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ऑलरेडी चीननं या देशांमध्ये सुरू केलेले आहेत त्याच्या सोबतीलाच RCEP या ट्रेड ब्लॉकच्या माध्यमातून व्हिएतनाम, मलेशिया यासारख्या देशांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न चीन हा करतोय आणि त्यात भरीस भर म्हणून टॅरिफ वॉरमुळे एक प्रकारची या देशांमध्ये असंतोषाची आणि अफरातफरीची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा फायदा चीन स्वतःसाठी करून घेतोय. अमेरिकेशी संबंधित आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या ऐवजी आता चीन मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक या देशांमध्ये करतोय आणि याच्या अनुषंगानं आपला माल या देशांमध्ये जास्तीत जास्त कसा विकला जाईल आणि आपली आर्थिक पकड या देशांवर कशा प्रकारे जमवता येईल यासाठी चीन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना दिसतोय. दरम्यान भारताला चीन आणि अमेरिकेच्या या व्यापार युद्धाचा फायदा घेण्याची चांगली संधी आहे. आशिया खंडातील देशांवर लावलेले टॅरिफ दर पाहिल्यास अमेरिकेनं भारताला झुकतं माप दिलंय. चीनवर सर्वाधिक 245%, कंबोडिया 49%, व्हिएतनाम 46%, म्यानमार 44%, श्रीलंका 44%, बांगलादेश 37%, थायलंड 36%, पाकिस्तान 29%, भारत 26% आणि मलेशियावर 24% टॅरिफ आहे. टॅरिफच्या यादीत भारत सर्वात खालच्या क्रमांकावर दिसतोय. त्यामुळे ट्रम्प यांना भारतासोबत व्यापारी संबंध जपायचे हे स्पष्ट आहे.
तर इतर आशियाई देशांविरुद्ध सुद्धा भारताला जो 26% आयात कर लावलेला आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा आयात कर लावल्यामुळे एक प्रकारे भारताला या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये रिलेटिव्ह ऍडव्हान्टेजची पोझिशन निर्माण झालेली दिसतीये. मुळात बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया, चायना यासारखे देश हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित भारताचे महत्वाचे कॉम्पिटिटर होते आणि या टेरिफ वॉरमुळे एक प्रकारे आयात कर अतिशय मोठ्या प्रमाणावर लावल्यामुळे नक्कीच भारताला यामध्ये रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित क्षेत्र असो, रसायन क्षेत्र असो, फार्मास्युटिकल इंडस्ट्री असो, यामध्ये एक प्रकारे भारताला रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनचं व्यापार युद्ध म्हणजे भारताकडे आयती चालून आलेली संधी. आता भारत या संधीचं सोनं कसं करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.